थँक्यू. तर या ठिकाणी धनराज उर्फ गोट्या याने एक षटकार केसला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून. पहिल्या चेंडूवरती षटकार, पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट करायचा होता, मात्र चेंडू बॅटच्या संपर्कात नाही व्यवस्थित. शॉर्ट टर्मॅनला त्या ठिकाणी मात्र अडवलं जात आहे. एकही धाव नाही आहे. एक चेंडू, दोन चेंडूवरती 6 धावा. संघाचं खातं खुलं केलंय या चेंडूवरती. हा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस फाईन लेगला केल्याचा होता. चेंडू हव्यात आणि सोपा झेल मात्र सोडलाय धनराज म्हात्रे. या फलंदाजाचं झेल सोडला या ठिकाणी. बघा झेल मागात पडत असतात आपल्याला असे झेल, मात्र त्या झेलची किंमत या मृणाल ब्लास्टर संघाला मोजावी लागेल की काय. ज्या संघाने नाणेफेकी जिंकल्या करण धुळे एकीकडे, दुसरीकडे आपण बघतो या संघाला विशाल भारती हा एक ऑलराऊंडर खेळाडू, मैदानामध्ये बहुत संघाकडून प्रतिनिधित्व करणारा. यावेळेस VKK टायगर्स या संघाकडून चौकार विशाल दाखवतो या पॉवर सर्कलच्या षटकामध्ये. हा चेंडू पुन्हा एकदा चेंडूला उचली दिल्या, कारण बघितला फलंदाज पुढे येऊन शफल होण्यासाठी खेळतात, मात्र गोलंदाजाने बघितलं आणि चेंडूला मात्र उचली दिल्या. आपटलाय चेंडू. गोलंदाज बघतो आपण ओंकाराला. शेवटचा चेंडू या षटकामध्ये. लागतो पाणी. शेवटचा चेंडू असणार आहे या षटकामध्ये. धावसंख्या बघतोय धावफलकावरती 11 धावा. हा चेंडू यावेळेस मात्र मोठा फटका. चेंडू मात्र कोणताही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही आहे. लॉंगॉनला एकदा फेकपटली. दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या तर पहिलं षटक संपलंय. 14 धावा धावफलकावरती. बघतो अतिशय चांगली सुरुवात ॲज अ ओपनर धनराज आणि विशाल या दोन फलंदाजांच्या मधून. गोलंदाज करण धुळे गोलंदाजी मार्कवरती येतोय. वैभव हा चेंडूला ड्राईव्ह करतोय. यावेळेस मात्र लॉंगॉनला पहिल्या टप्प्यावरती चेंडूला उचललाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. गरज होती का या ठिकाणी? चुकीचा कॉल. फलंदाज मात्र धावचीच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. नियम क्रमांक 38 नुसार फलंदाज बाद. तर फलंदाज बाद झालाय. सांघिक यश मिळालंय या मृणाल ब्लास्टर संघाला, कारण सुरळीत चाललं होतं, मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता. चुकीचा कॉल दिला होता. चेंडूचा कडे बघितलं नाही आहे. चेंडूचं मेरेड मात्र फलंदाज बाद झालाय. वन डाऊनचा फलंदाज सतीश याला बघतोय मैदानामध्ये. स्ट्राईकला धनराज आणि पहिल्या चेंडूवरती षटकार डोकला होता. तो फलंदाज मात्र स्ट्राईकला ऑन द स्ट्राईक. रिव्हर्स फटक्याचा वापर केला आहे. या ठिकाणी मात्र शफल होत नाही आहे. गुड बॉलिंग. गोलंदाजाची, कारण धावा पहिल्या षटकामध्ये 14 आल्या होत्या, मात्र या षटकामध्ये आपण फक्त एकच धाव बघतोय चेंडूवरती.
पुढे एकदा पुढे आल्यात मात्र हा चेंडू लाईन चुकीची आहे. अंपायरचा इशारा येतोय. एक अवांतर धाव मिळतंय. या ठिकाणी 1ने धावसंख्या पुढे सरकली आहे. 16 धावा. दुसरे षटक प्रगतीपथावर असताना या 16 धावा बघतोय आपण. धनराज पुढे एकदा कमिटमेंट झाल्यात मात्र चेंडू निघून जातोय सरळ. स्लोअर चेंडू फेकला होता. गती परिवर्तन केलं होतं मात्र फलंदाजाला समजलं नाहीये. मात्र ज्या धनराजाने पहिल्या चेंडूवरती षटकार दाखवला होता मात्र त्या फलंदाजाला या मैदानात शांत ठेवण्याचं काम केलंय गोलंदाज वैभव याने. पुन्हा एकदा स्लोअर चेंडू स्क्वेअर लेगला केलून काढला मात्र क्षेत्ररक्षक डीपचा पुढे सरकलाय. पुन्हा एकदा 2 धावा घेण्याचा प्रयत्न. 2 धावा होतील का? फलंदाज बाद. आणखीन एक धक्का धावचीच्या स्वरूपामध्ये. दुसरा गडी बाद. तुझ्या आशीर्वादाने ठेव सदा सुखी या कारले गावाला. पावसार जमलंय गो तुझे जत्रेला लोक सारी नाचतान गो तुझे पालखीला. मनपण साडी चोलीचा माझे विराईला. तुझ्या आशीर्वादाने ठेव सदा सुखी या कारले गावाला. मनपण साडी चोलीचा माझे विराईला. तुझ्या आशीर्वादाने ठेव सदा सुखी या कारले गावाला. गडी बाद झाल्या. आणखीन एक धावचीच्या स्वरूपामध्ये 2 गडी बाद झाल्यात. अद्याप धावचीच्या स्वरूपामध्ये 2-2 गो. या षटकामध्ये अद्याप 2 चेंडूंचा खेळ पर्याप्त आहे. मात्र पहिल्या षटकात 14 धावा आल्या होत्या. चांगली सुरुवात. त्याच्यानंतर बघतो आपण चांगली गोलंदाजी वर्षाची दुसऱ्या षटकामध्ये आहे. गोलंदाज या ठिकाणी बेल्स पडल्यात स्टमरच्या. मात्र गोलंदाज थांबला होता. निश्चितच धनराज स्ट्राईकला अद्याप. हा चेंडू पुन्हा एकदा स्लो डिलिव्हरी. पंचांकडे अपील. स्ट्रॉंग अपील केलंय पंचांकडे. आपण बघू शकतो एसटी रक्षक याला मात्र या अपिलामध्ये उत्साह जास्त होता. एसटी रक्षकाने स्ट्रॉंग अपील केलं होतं. निश्चितच या ठिकाणी मात्र गुमराह करण्याचा प्रयत्न होता. अत्यंत चांगली गोलंदाजी बघतो आपण. चेंज ऑफ पेस. गती परिवर्तन करतोय. स्लोवर डिलिव्हरी फेकतोय. कधी फास्टेस्ट फेकतोय. शेवटचा चेंडू या षटकामध्ये बघतोय महेशाचा. धनराज रिव्हर्स स्वीपचा वापर. गरज होती का यावेळेस सुद्धा. मात्र एकच धाव मिळेल. या चेंडूवरती सुद्धा षटक समाप्त होत आहे. अतिशय चांगले षटक. फक्त 4 धावा खर्च केल्यात आणि टोटल स्कोर मोजान 18 धावा धावफलकावरती 2 षटकाच्या सांगतेनंतर. माझी आई माऊलीचा उदो माझी एकविराईचा उदो उदो माझी आई माऊलीचा उदो माझी एकविराईचा उदो उदो. उदो 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 आई माऊलीचा. उदो 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 आई माऊलीचा. तर 2 षटकं संपल्यात. 2 षटकामध्ये 18 धावा आल्यात. बघा पहिल्या षटकामध्ये 14 धावा होत्या. या षटकामध्ये फक्त 4च धावा आल्यात. तर गोलंदाजाचा तिसरा गोलंदाजाचा वापर केला जातो या मृणाल संघाकडून. ॲज अ कॅप्टन गोलंदाज करण याचा वापर बघतो आपण करताना. या षटकामध्ये स्ट्राईकला पुन्हा एकदा धनराज.
ज्याने पहिल्या चेंडूवरती षटकार दाखवलाय, मात्र त्याच्यानंतर बरेचसे चेंडू निर्धाव केला फलंदाज. करण हा चेंडू यावेळेस मात्र पॉइंटच्या वरून झेल सुटला आणि चेंडू पाहता पाहता सीमा पलीकडे जातोय. 4 धावा. या ठिकाणी खेळाडू होता, मात्र गणेशाला जी जम्प केली होती ती टायमिंग जमलं नाहीये. हा चेंडू पुन्हा एकदा ते सर्रार फेकतोय. समर इन डिलिव्हरी, मात्र चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, मात्र या चेंडूवरती कमबॅक केलाय मृणालने. गोलंदाज करण गोलंदाजी मार्क वरती तिसरं षटक घेऊन आलाय. धावसंख्या 22 झाले. 22 2 लॉस टायगर संघाच्या. हा चेंडू यावेळेस मात्र गॅप शॉट काढली आहे. चेंडू येतोय एकदा बेकवडले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि मात्र 2 धावा पॉईंटच्या दिशेला. या 2 धावा एकवडल्यात. 3 चेंडूवरती 6 धावा आल्यात. तर निश्चितच तिसऱ्या आणि चौथ्या षटकात धावांचा वेग मात्र वाढवावा लागेल या ठिकाणी, कारण धावा कराव्या लागतील, बनवाव्या लागतील या षटकामध्ये. धनराज यावेळेस बॅटचा पेस खोलतोय. चेंडू मात्र सीमा पलीकडे. प्रॉपर टायमिंग. 6 धावा. भक्ती तू माझी शक्ती तू, धन दौलत तू, सुख शांती तू. माझी भक्ती तू, माझी शक्ती तू, धन दौलत तू, सुख शांती तू. मन मंदिरातला विश्वास तू, मन मंदिरातला विश्वास तू. षटकार बघतोय आपण धनराजाच्या बॅट मधून. हा दुसरा षटकार. गोलंदाज करण पुन्हा एकदा यावेळेस मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न समजला नाही. या चेंडू निघून जातोय. निर्धाव चेंडूची सांगता 30 धावा लागल्या धावफलकावरती. शेवटचा चेंडू असणार या षटकामध्ये. 30 धावा धावफलकावरती यावेळेस विकेट टायगर संघाच्या. हा चेंडू पुन्हा एकदा त्याच प्रकारे बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव. षटक क्रमांक 3 संपलाय आणि फक्त 30 धावा धावफलकावरती. गुड बॉलिंग. झाला उधान कारल्याना चैता पाकाच महिन्याना, झाला उधान कारल्याना चैता पाकाच महिन्याना, चैता पाकाच महिन्याना. अगरी फुलिये जमलन गो एक विरेच्या भेटीला, अगरी फुलिये जमलन गो एक विरेच्या भेटीला. फुलिये जमलन गो एक विरेच्या भेटीला, अगरी फुलिये जमलन गो एक विरेच्या भेटीला. चैताचा सूर्य उगवला नंदर परली डोंगराला, नंदर परली डोंगराला, आई नंदर परली डोंगराला. तर 3 षटक संपले. त्या 3 षटकात 30 धावा बघतोय. शेवटचं षटक स्लॉगरचं षटक. जयसाहेब यांचं सुद्धा आगमन झालं आणि यांचे जयेश असतील यांचं सुद्धा शुभ आगमन या संध्याकाळच्या सत्रामध्ये. 4थं षटक गणेश इरमाली.
पहिला चेंडू यावेळेस मात्र चेंडू ऑफस्टिक वरती ठेवला होता. निश्चितच पहिला चेंडू निर्धाव फेकतोय गोल फलंदाज या ठिकाणी कल्पेश. याला बघतोय आपण खेळपट्टीवरती. हा चेंडू पुन्हा एकदा अतिशय चांगला होता. फलंदाजाला बीट झाला, बॉडीला टच झाला, थोडस निश्चितच जखम झाली असेल त्या ठिकाणी, कारण चेंडू मात्र चेहऱ्यावरती आदळलाय. तर निश्चितच तिसरा चेंडू जर निर्धाव फेकला गोलंदाजाने तर महेश जाधव साहेब यांच्याकडून 1000 रुपये. निश्चितच गणेश इरमाली सुवर्ण संधी असणार आहे. बघा आपण चेंडू निर्धाव फेका आणि 1000 रुपयाचं कॅश प्राइज मिळवा. हा चेंडू लाईन बघावी लागेल, मात्र चुकीची लाईन. चेंडू खराब आहे, मात्र तरी सुद्धा सुवर्ण संधी असणार आहे. यस, पुन्हा एकदा सुवर्ण संधी आहे गणेश याच्यासाठी. निर्धाव चेंडू फेकला तर 1000 रुपयाचं पारितोषिक महेश जाधव यांच्याकडून. या ठिकाणी क्रॅम्प आल्यात पायात खेळाडूच्या. तर निश्चितच मैदानावरती 6 पण. दुसरा पाठवा आपण मैदानामध्ये, जास्त वेळ करू नका. त्या फलंदाजाला कॅम्प आल्यात पायामध्ये, तर बाहेर या. दुसरा फलंदाज जा मैदानामध्ये. तुझे आरतीची गुडगोवर देवी येल झाली तुझे आरतीची गुडगोवर देवी येल झाली तुझे आरतीची आई गुडगोवर देवी येल झाली तुझे आरतीची. तर या ठिकाणी फलंदाज जायबंदी झालाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. तर निश्चितच या ठिकाणी एक सुवर्ण संधी असणार आहे कल्पेश याला. चेंडू निर्धाव फेकला तर 1000 रुपयाचं पारितोषिक जाधव साहेब यांच्याकडून. हा चेंडू यावेळेस मात्र ड्राईव्ह करतोय. चेंडूला मात्र पॉवर दाखवली आहे. चेंडू सीमा पलीकडे डीप मिड विकेटच्या वरून कणकणी षटकार. आई गौदेवी माझी माऊली
मात्र विशाल गेलाय, मात्र यावेळेस षटकार आलाय. पुन्हा एकदा यावेळेस चेंडू लाईन बघावी लागेल निश्चितच. या ठिकाणी मात्र लाईन चांगली आहे होती या गोलंदाजाची. निर्धाव चेंडू फेकलाय गणेशाने. अद्यापर्यंत बघितल्या षटकामध्ये तर 3 चेंडू निर्धाव फेकल्यात आणि धावसंख्या बघितली तर 37 धावा, 37 धावा लागल्यात या विकेगे टायगर संघाच्या. हा चेंडू पुन्हा एकदा पुल करतोय, मात्र ताकद वापरली आहे. चेंडू बराच वेळ लावत झेल सोडतोय त्या ठिकाणी ओमकार आणि चेंडू मात्र सीमा पलीकडे. 4 धावा. घराच्या निंगराईंचू दादा, घराच्या निंगराईंचू दादा, घराच्या निंगराईंचू दादा, घराच्या निंगराईंचू दादा. थाट मांडून बसल्यान घरी जशी राजा राणीची जोडी. यो शेवटचा चेंडू या षटकामध्ये. हा चेंडू मात्र निर्धाव फेकलाय गोलंदाजाने. शेवटचा चेंडू होता. धावसंख्या बघतोय धावपळकावरती 41 धावा आणि 42 धावांचं लक्ष. नद्यांचं पाणी आई तुझ्या अंघोळीला, सात रंगाची फुलं आणली तुझ्या चरणाला. आई माऊली माझी सावली, आई माऊली माझी सावली, बाग कोंबड्याने दिली, बाग कोंबड्याने दिली. उघड उघड दरवाजाला येल काही आरतीची जायली, उघड उघड दरवाजाला येल काही आरतीची जायली, उघड उघड दरवाजाला येल काही आरतीची जायली, उघड उघड दरवाजाला येल काही आरतीची जायली. ठीक आहे. तर चला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या यावेळेस. विकेगे टायगर संघ ज्याने 41 धावा कुठल्यात 42 धावांचं लक्ष असणार आहे. मात्र आजच्या दिवसात शेवटचा सामना असणार आहे MR वॉरियर्स आणि मयुरेश सुपर किंग. दोन्ही संघाचे संघनायक याचे मंचावरती नाणेफेकीसाठी MR वॉरियर्स आणि मयुरेश सुपर किंग हे दोन्ही संघ. चला कॅप्टन या आपण नाणेफेकीसाठी. 41 धावा कुठल्यात 42 धावांचं लक्ष असणार आहे. ते मात्र मृणाल मास्टर ब्लास्टर या संघासमोर. या संघासमोर 42 धावांचं लक्ष असणार आहे. मात्र 42 धावांचा पाठलाग करेल का या निर्धारित 4 षटकामध्ये. अशी सांगते तू कणाला, मी गेली होते रायगडच्या थँक्यू डीजे थँक्यू. यापुढील सामन्याची नाणेफेक आदरणीय महेश जाधव यांच्या शुभ हस्ते होईल. MR वॉरियर्स वर्सेस मयुरेश सुपर किंग यांच्यामध्ये.
असं मयुरेश सुपर किंग संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. दरम्यान यावेळेस जो सामना सुरू आपण पाहतोय मृणाल मास्टर ब्लास्टर वर्सेस VKK टायगर्स या दोन संघादरम्यान 41 धावा धावफलक लावल्यात VKK टायगर्स संघाने व 42 धावांचं लक्ष्य यावेळेस मृणाल मास्टर ब्लास्टर संघासमोर. आणि सलामीची जोडी आपण पाहतोय मृणाल मास्टर ब्लास्टरची करण आणि ओमकारची जोडी. करण यावेळेस पाहतोय डावखुरा फलंदाज. त्याच्या घरचा संघ जर पाहिलं तर जय हनुमान क्रीडा संघ जोविली संघाकडनं सातत्याने सलामीला करण धुळेला मी पाहिलेलं आहे. आणि खुल्या गटातून खेळताना अतिशय चांगली कामगिरी बदलापूर बॉईज असो किंवा जय इलेव्हन या संघासाठी जबरदस्त कामगिरी करण धुळेची. आणि पहिल्या सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार 34 धावांची विस्फोट खेळ साकारली होती यश ग्रुप संघाविरुद्ध. मात्र बघूया आपल्या खेळातलं सातत्य तो टिकवतोय का, या सामन्यात देखील चांगली कामगिरी करतोय का, हा एक मोठा प्रश्न. मात्र ओमकार आणि करण 42 धावांचं लक्ष्य VKK टायगर्स संघाने ठेवलेलं आहे मृणाल मास्टर ब्लास्टर संघासमोर. पहिलं षटक सलामीचा गोलंदाज येतो यावेळेस विशाल भारती, अतिशय नावाजलेला खेळाडू विशाल भारती. हा चेंडू हलक्या हाताने हवेतून त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये, सुरक्षित फटका त्या ठिकाणी. या 2 धावा सहजतेने पूर्ण केल्यात. स्वतःचं संघाचं खातं उघडलंय 2 या धावेने. विशाल पहिलं षटक हाताळतोय हायवे एंडकडनं. स्ट्राईकला फलंदाज पुन्हा एकदा करण धुळे. हा चेंडू यावेळेस बीट केले. चेंडू जर पाहिलं तर स्वीप करण्याचा प्रयत्न होता, पुढे सरकलं होतं, स्टेप आउट झाले ते. मात्र इथे चेंडू जर पाहिलं तर ऑफस्टंपच्या बाहेर निघून जातोय. आणि निर्धाव चेंडूने यावेळेस कमबॅक करतोय गोलंदाज विशाल. 42 धावांचं लक्ष्य गाठायचंय 24 चेंडूमध्ये. आणि आता मात्र 2 धावा 2 चेंडूमध्ये इथे येत आहेत. चेंडू यावेळेस ड्राईव्ह केल्या कार्पेटच्या माध्यमातून मिड ऑफला क्षेत्ररक्षक, मात्र चेंडू यावेळेस व्यवस्थित पकडता आला नाहीये. मात्र 1 धाव इथे पूर्ण केली. स्ट्राईक रोटेट होते, स्ट्राईकला येतो आता मात्र फलंदाज ओमकार. 3 धावा धावफलकर पाहतोय आपण, गरज आहे ते. आता मात्र 39 धावांची 42 धावांचं टार्गेट या ठिकाणी ठेवलेलं आहे मृणाल मास्टर ब्लास्टर संघासमोर. पहिला सामना जिंकला होता यावेळेस मृणाल मास्टर ब्लास्टर संघाने यश ग्रुप संघाला परास्त केलं होतं. मात्र VKK टायगर्स संघाने अजूनही विजयाचं खातं इथे उघडलेलं नाहीये. पहिला सामना तेलंगणा टायगर्स संघासमोर ते निश्चितच हरले होते. हा चेंडू हलक्या हाताने लेट कट, त्या ठिकाणी शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक. अतिशय चांगला चेंडू बॅकफुटवर गेले होते, फक्त दिशा दिली होती. मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रोटेक्शन दिले गेले. निर्धाव चेंडू तो संख्या धाव फलकावर 3 स्थिरावलेली. स्ट्राईकला पुन्हा एकदा ओमकार. विशाल हा चेंडू रिव्हर्स स्वीप केलाय. चेंडू यावेळेस जातोय बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने. मात्र क्षेत्ररक्षक पॉईंटचा पुढे सरकलाय. तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण केल्यात. यावेळेस पंचांचा इशारा, नोचा इशारा येतोय. असं पंचांनी ओव्हर स्टेपिंगचा नो इथे दिलेला आहे. बघा फ्री मिळणार आहे. मात्र फ्रीट जर पाहिलं त्या फ्रीटवर निश्चित फलंदाज फक्त रनआउट, हँडल द बोल्ड आणि त्यानंतर हिट विकेट बाद होऊ शकतो. हा चेंडू यावेळेस कट केला. चेंडू यावेळेस थर्डमॅनच्या दिशेने त्या ठिकाणी थोडंसं मिसफील्ड होत आहे. मात्र चेंडू यावेळेस बघूया सीमारेषेच्या आत ढकललेला आहे. आणि यावेळेस या 3 धावा वेगाने पूर्ण केल्यात. फ्रीट निश्चित होता, मात्र 3 धावा इथे येत आहेत. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 9 धावा. पहिले षटक प्रगतीपथावर. या षटकातील शेवटचा चेंडू 42 धावांचं लक्ष्य आहे. 9 धावा धावफलकावर पाहतोय. फ्रीटवर 3 धावा इथे येत आहेत. मात्र सर्वात प्रथम फ्रीटचा वापर 2007 मध्ये करण्यात आला होता. जर पाहिलं तर T20 सामन्यामध्ये सर्वात आधी फ्रीटचा वापर करण्यात आला होता. हा चेंडू यावेळेस हवेत आहे. क्षेत्ररक्षक लॉंग ऑनचा पुढे सरकलाय. हा झेल होईल का? मात्र हा चेंडू 2 क्षेत्ररक्षक मधोमध पडतोय. चेंडू पहिल्या टप्प्यात उचललाय, त्याकडे चांगलं बॅकिंग, प्रयत्न चांगला केला होता. मात्र चेंडूपर्यंत पोहोचता आलं नाहीये. इथे मात्र धावसंख्या धावफलकर पाहतोय आपण यावेळेस 11 धावा.
2 धाव्याने संघ धावसंख्या धावफलकावर 11 आपण पाहतोय. यावेळेस गरज आहे ती अजूनही 31 धावांची. षटक क्रमांक पहिलं संपलंय, 11 धावा आल्यात. पहिलं षटक संपलं, 11 धावा आल्यात. अठरा चेंडूमध्ये अजूनही जर पाहिलं तर 31 धावांची गरज आहे. सलामीची जोडी अजूनही मैदानावरती. नवीन गोलंदाज येतोय दुसरं षटक घेऊन कात्रा पिंडकडनं विकास. हा चेंडू यावेळेस शापलून खेळले. चेंडू जातो फायनलच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू उचलतोय आणि 1 धाव या दरम्यान पूर्ण झालेली आहे. धावसंख्या धावफलकावर 12 आपण पाहतोय. गरज अजूनही 30 धावांची. चेंडू शिल्लक आहे ते 17. स्ट्राईकला आलाय फलंदाज, डावखुरा फलंदाज करण धुळे. 30 धावांची गरज आहे. डावखुरा फलंदाज यावेळेस करण. मात्र आमच्या सोबत देखील एक विस्फोटक डावखुरे फलंदाज ज्यांनी एक काळ गाजवला होता. 25 वर्ष क्रिकेटवर अधिराज्य गाजवलं होतं कल्याणी सरांनी. कल्याणी घोरपडे ज्यांनी निश्चित राहुलसाठी खूप मोठं योगदान दिले. 3ऱ्या-4थ्या क्रमांकावर सातत्याने खोऱ्याने धावा काढल्या होत्या. अतिशय चांगलं यष्टीरक्षण त्याच्या माध्यमातून आम्ही पाहिलं होतं. राहुल 11 या संघाने निश्चितच खुल्या गटातून राहुल 11 असो मॅचलेस असो, मात्र राहुल 11 ज्यांनी आरके ट्रॉफी जिंकली होती या संघातून कल्याणी घोरपडे यांना निश्चितच सातत्याने आम्ही पाहिलं होतं. आणि त्याचबरोबर सुशांत मांजरेकर ज्यांनी अमृत 11साठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. लेदर क्रिकेट असो किंवा टेनिस क्रिकेट या 2 खेळाडूंनी निश्चितच एक काळ गाजवला होता आपल्या काळामध्ये. पुन्हा एकदा करण सामना करण्यास सज्ज. चेंडू यावेळेस 5चा अपील त्या ठिकाणी, मात्र पंचांनी अपील फेटाळून लावलेले आहे. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न केला होता, रिव्हर्स स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. स्विच हिट करण्याचा प्रयत्न मात्र इथे जर पाहिलं तर हा प्रयत्न फसतोय. मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे स्विच हिट जर कोणी केलं असेल तर केविन पीटरसन. तुम्ही यूट्यूबवर पाहू शकता. डोळ्यावर पट्टी बांधून केविन पीटरसने बॉलिंग मशीन समोर षटकार लगावलेले आहेत स्विच हिटच्या माध्यमातून. हा चेंडू पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न. इथे प्रयत्न फसतोय. रिव्हर्स स्वीपला दुधारी तलवार म्हटलं जातंय. चले तो दुश्मन की गर्दन कट जाए वरना खुद की गर्दन कट जाए असा फटका, आत्मघाती फटका ज्याला म्हटलं जातंय. मात्र या फटक्याचा सातत्याने वापर करतोय हा फलंदाज करण. मात्र निर्धाव चेंडू, बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव. व्हेरी गुड बॉलिंग. गोलंदाज विकास अतिशय चांगली गोलंदाजी. मात्र प्रत्येक निर्धाव चेंडू इथे दबाव वाढवणार फलंदाजावर. प्रत्येक निर्धाव चेंडू इथे आत्मविश्वास देऊन जाईल गोलंदाजाला. धावसंख्या धावफलकावर स्थिरावलेली आपण पाहतोय 12 धावा. विकास. हा चेंडू आता मात्र धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 16 धावा. आता मात्र 26 धावांची अजूनही गरज आहे. उलटा चेंडू यावेळेस स्टेप आउट झाले होते. चेंडूला ड्राईव्ह केले डीप एक्स्ट्रा गावच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण, तितका चांगला थ्रो. मात्र 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. यावेळेस षटक क्रमांक 2 संपलंय. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण
18 धावा. पहिल्या षटकात 11 धावा आल्या होत्या. या षटकात जर पाहिलं तर 7 धावा आल्यात. 18 धावा एकूण धावफलकावर पाहतोय. आणि आता मात्र गरज आहे ती पाहिली तर येणाऱ्या 12 चेंडूमध्ये यावेळेस 24 धावांची. मात्र कल्याणी सर आणि सुशांत मांजरेकर याच्याबद्दल जर सांगायचं तर भरपूर काही गोष्टी आहेत. मात्र कुणाला जर काही शिकायचं असेल, मार्गदर्शन हवं असेल फलंदाजीसाठी किंवा गोलंदाजीसाठी, तर निश्चितच तुम्ही या ठिकाणी त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेऊ शकता. कारण भरपूर क्रिकेट खेळलेले आणि नुसतं क्रिकेट नाही तर क्वालिटी क्रिकेट खेळलेले आहेत हे दोन खेळाडू. त्यामुळे आपण या दोघांकडनं जर या कुठल्याही खेळाडूला इच्छा असेल, सरांकडनं काही मार्गदर्शनाची गरज असेल तर आपण घेऊ शकता. आणि रोशन धुळ्यांनी निश्चितच या ठिकाणी इच्छा जाहीर केली की आम्हाला कल्याणी सरांकडनं काहीतरी 2 गोष्टी शिकायला मिळालं तर निश्चित आनंद होईल. तर स्कोरिंग नंतर निश्चित कल्याणी सरांकडनं त्यांना काही टिप्स मिळतील फलंदाजी बाबतीत. कारण जर पाहिलं तर रोशन धुळेमध्ये गुणवत्ता भरपूर आहे, मात्र जर पाहिलं तर आउट ऑफ फॉर्म सध्या सुरू आहे. गजेंद्र गडगे, मी विनंती करतोय आदरणीय गजेंद्र गडगे साहेब यांना की आपण कुठे असाल, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण या ठिकाणी यायचं आहे. फ्रेंड्स ग्रुप आपलं मनापासून या ठिकाणी हार्दिक सरचे स्वागत करते. आमचे सचिन दलाल साहेब आपल्याला या ठिकाणी आमंत्रित करत आहेत. यायचं आहे गजेंद्र गडगे साहेब, आपण कुठे असाल यायचं आहे आपण प्लीज. आपलं हार्दिक सरचे स्वागत आहे. धावसंख्या धावफल करू पाहतो आपण 18 धावा. यावेळेस गरज आहे ते आता मात्र 24 धावांची. 12 चेंडू आणि 24चं समीकरण मैदानावरती. सलामीची जोडी अजूनही खेळपट्टीवर खेळते. एका बाजूने ओमकार, दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय करणला. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन सलामीला. उलटा चेंडू यावेळेस स्वीप केल्या चेंडूला फक्त दिशा दिली आहे. चेंडू यावेळेस फायनलच्या दिशेने त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, मात्र इथे धावचीच अपील आणि फलंदाज ओमकार बाद. पहिला धक्का या ठिकाणी लागतोय. पहिला धक्का लागतोय. नवीन फलंदाज खेळपट्टीवर कल्पेश. कल्पेश जमदारे आता मात्र आणखीन एक डावखुरा फलंदाज खेळपट्टीवर पाहतोय आपण. तिसऱ्या क्रमांकावर नवीन गोलंदाज यावेळेस विशाल. जर पाहिलं तर तिसरं षटक हाताळताना विशाल पंडागळे यावेळेस हायवेंडकडनं राऊंड विकेट. हा चेंडू यावेळेस हवेतून कल्पेश खेळ्या क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाही. तोपर्यंत 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर पुढे सरकते 21. आता मात्र या ठिकाणी अजून 21 धावांची गरज आहे. जर पाहिलं तर अर्धी लढाई या ठिकाणी जिंकलेली, अर्धा किल्ला सर केला, मात्र अजून 21 धावांची गरज आहे. 10 चेंडूमध्ये यावेळेस 21 धावा हव्या जिंकण्यासाठी. 10-21चं समीकरण यावेळेस स्ट्राईकला पुन्हा एकदा कल्पेश जमदारे, नॉन स्ट्राईकला करण धुळे. दोन्ही फलंदाज डावखुरे यावेळेस खेळपट्टीवर पाहतोय आपण.
हा चेंडू यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र गती परिवर्तन करताना यावेळेस व्हेरिएशन दाखवत असताना गोलंदाज पाहतोय आपण. या आधीचा चेंडू थोडासा वेगाने फेकला होता, मात्र हा चेंडू जर पाहिलं तर थोडासा हळुवारपणे फेकला होता, बीट केले फलंदाजाला. हा मात्र चेंडूला हवेतून क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूपर्यंत पोहोचला होता, मात्र चेंडू त्याला या ठिकाणी पकडता आला नाही. DJ Sono and DJ Mono. Go team. थँक्यू. तर मात्र 8 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे मैदानावरती समीकरण यावेळेस मृणाल मास्टर ब्लास्टर संघासमोर. 8 चेंडू 17चं समीकरण मैदानावरती. यावेळेस फलंदाज कल्पेशच्या बॅटमधून आलेला चौकार. तर कल्पेश पुन्हा एकदा सामना करण्यास सज्ज. गोलंदाज विशालचा. विशाल यावेळेस राऊंड द विकेट हायवेंडकडनं. हा चेंडू यावेळेस ऑन साईडच्या दिशेने क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय, चेंडू उचलतोय, तर एकच धाव इथे मिळेल. मात्र स्ट्राईकला करण. धावसंख्या धावफलकावर 26 धावा. 16 धावांची गरज आहे. 7 चेंडूमध्ये यावेळेस 16 धावांची गरज आहे. 7-16चं समीकरण जिंकण्यासाठी यावेळेस जर पाहिलं तर मुळात मास्टर ब्लास्टर संघासमोर. करण धुळे अजूनही खेळपट्टीवर, ज्याने पहिल्या सामन्यात 34 धावांची बहारदार खेळ केली होती आणि संघाला निश्चितच विजय करून दिलं होतं. या विजयामध्ये सिंहाचा वाटा उचलला होता तोच करण. यावेळेस स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय. अजूनही 16 धावांची गरज आहे 7 चेंडूमध्ये. 7 चेंडू आणि 16 धावा मैदानावरती समीकरण जिंकण्यासाठी. हा चेंडू यावेळेस पूल केला. चेंडूला क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहिलाय. चेंडू सीमारेषे बाहेर. षटकार. गुड शॉट. प्रत्येक षटकार आणि चौकाराला 1000 रुपयाचं पारितोषिक. महेश जाधव यांच्याकडनं हे पारितोषिक आहे. बघा, फक्त 2 मोठे फटके मारावे लागतील मात्र हा सामना संपवण्यासाठी, कारण 10 धावांची गरज आहे. आणि या षटकार जर चौकार षटकार येतोय, प्रत्येक मोठ्या फटक्याला 1000 रुपयाचं पारितोषिक महेश जाधव यांच्याकडनं. आणि या संघाचे मालक आहेत मृणाल मास्टर ब्लास्टरचे. तर बघूया सामना इथे कशा प्रकारे पाहायला मिळतोय, कारण 6 चेंडूमध्ये अजूनही 10 धावांची गरज आहे. 6 धाचं समीकरण. करण आणि कल्पेश ही जोडी आपण पाहतो, डावखुरी जोडी मैदानावरती. 6 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. बघूया शेवटचं षटक कोण घेऊन येते.
शिवाजी घोळे गोलंदाज शेवटचं षटक संगनायकाने चेंडू सोपवलाय शिवाजीच्या हातामध्ये चेंडू नाही या सामन्याचं भवितव्य सोपवलंय कारण येणाऱ्या 6 चेंडूमध्ये गरज आहे ती 10 धावांची. बघूया 2 फलंदाज मात्र चांगली कामगिरी करत आहेत मात्र इथे जर शिवाजी घोळेने सुरुवातीचे 2 ते 3 चेंडू सुरेख फेकले तर या सामन्यामध्ये रोमांच निर्माण होईल या सामन्यामध्ये रंगत पाहायला मिळेल. मात्र बघूया क्रिकेटमध्ये जर त्याला महत्त्व नसतं जर इथे चांगली गोलंदाजी झाली तर इथे या सामन्यामध्ये कमबॅक करता येईल VKK टायगर्स संघाला. मात्र बघूया करण आणि कल्पेशची जोडी असं मैदानावरती पाहतोय आपण. स्ट्राईकला मात्र कल्पेश 6 चेंडू कल्पेश मात्र येतो शेवटचं षटक घेऊन. कल्पेश मात्र बघा या ठिकाणी तुम्ही आधीच कॉलिंग दिलं होतं ठिकाणी साईड तुम्ही सांगितली होती मात्र साईड सांगितल्यानंतर तुम्ही गोलंदाज बदली करू शकत नाही. सहा चेंडू आणि गरज आहे ती यावेळेस 10 धावांची. हा चेंडू यावेळेस हवेतून त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला झेल होईल का अतिशय चांगला झेल मॅग्निफिसेंट गुड कॅच फलंदाज मर्दाची छाती तलवार हाती मर्दाची छाती तलवार हाती घेतो नाव शिवरायांचे कुंड्या मिराजे कुंड्या मिराजे कुंड्या मिराजे अरे कुंड्या मिराजे कुंड्या मिराजे कुंड्या मिराजे कुंड्या मिराजे अरे कुंड्या मिराजे कुंड्या मिराजे कुंड्या मिराजे कुंड्या मिराजे अरे कुंड्या मिराजे आमची आम्ही शेतात राबतो खंडेरायाच्या चरणी जाऊन आम्ही भंडारा उगलितो खंडेरायाच्या चरणी जाऊन आम्ही भंडारा उधळीतो खंडेरायाच्या चरणी जाऊन आम्ही भंडारा उधळीतो. आम्ही शेतकरी आम्ही कारभारी आम्ही शेतकरी आम्ही कारभारी आम्ही गर्वाने सांगतो कुणबिया मिराजे कुणबिया मिराजे कुणबिया मिराजे अरे कुणबिया मिराजे कुंड्या मिराजे कुंड्या मिराजे कुंड्या मिराजे अरे कुंड्या पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद केलाय आता मात्र 5 चेंडूमध्ये 10 धावांची गरज आहे. जबरदस्त झेल पकडला होता त्याकडे विशाल भारतीने वर्ल्ड क्लास फिल्डिंग अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण जवळजवळ 7 ते 8 पावलांचा अंतर कापलं त्यानंतर झेप घेतली हवेतून आणि हा झेल पकडलाय आणि ओम कल्पेशला बाद केलंय. दुसरा गडी बाद होतोय मृणाल मास्टर ब्लास्टर संघाचा तर मात्र 5 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. गोलंदाज पाहतोय आपण कल्पेश म्हात्रे राऊंड विकेट. हा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न ठिकाणी मात्र वारंवार प्रयत्न केला जातोय. याआधी देखील जवळजवळ 3 वेळा प्रयत्न केला होता त्यातून एकदा हा फटका व्यवस्थित खेळता आला होता. तर मात्र 4 चेंडू आणि गरज आहे 4 चेंडू आणि गरज आहे ती आता मात्र 10 धावांची. उलटा चेंडू यावेळेस कव्हर क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा पुढे सरकलाय मात्र चेंडू चावाकाच्या बाहेर सीमारेषे बाहेर चौकार. थँक्यू. तर मात्र 3 चेंडूमध्ये गरज आहे ती 6 धावांची. 3 चेंडू आणि 6 धावा या 6 धावा तुम्हाला कंपल्सरी कराव्या लागतील कारण या स्पर्धेचा नियम आहे धावसंख्या कंपल्सरी तुम्हाला चेसिंग करायची इथे. हा चेंडू यावेळेस भिरकावून दिला क्षेत्ररक्षक त्याच्या आवाक्याच्या बाहेर हा चेंडू सीमारेषे बाहेर विजय फटका आणि हा सामना इथे जिंकलेला आहे मृणाल मास्टर ब्लास्टर संघाने.
निघाली मोठे गावाची, पाठी निघाली मोठे गावाची.